classic example of dirty, filthy politics is what we all saw when your nomination was to be declared for the Nasik graduate constituency in 2023. My question to you is, if such is the sorry state of affairs, how can we expect की आपली तरुणाई politics कडे career म्हणून बघेल? We are about to address the elephant in the room. A classic example of dirty, filthy politics is what we all saw when your nomination was to be declared for the Nasik graduate constituency in 2023. मला माहिती आहे की तुम्हाला त्याबद्दल जास्त आता बोलायचं नाहीये. But my question to you is की 100तले 99 लोकांचं पॉलिटिकल करिअर इथेच संपत असेल. एखादा सत्यजित तांबे असतो आणि तो तरतो. So if such is the sorry state of affairs, how can we expect की आपली तरुणाई पॉलिटिक्स कडे करिअर म्हणून बघेल? आहे तो दॅट्स अ बिग चॅलेंज. म्हणजे तो मोठा मुद्दा आहे की ज्यावेळेस आपल्याला नवीन एंट्रंट आपण त्या सिस्टम मध्ये असतो तेव्हा खूप लोक असे असतात की ते तुम्हाला थांबवण्याचा डावलण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते तुम्हाला कॉम्पिटिशन समजत असतात, ते तुम्हाला थ्रेट समजत असतात आणि ते थ्रेट आणि ते कॉम्पिटिशन आणि या फिलिंग मधून दे ट्राय टू सबोटाइज यू की कशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. पण हे मला असं वाटतं फक्त पॉलिटिक्स मध्ये नाहीये, दिस इज इन एव्हरी करिअर अँड फॉर दॅट मॅटर मला असं वाटतं की नोकरीमध्ये तुम्ही गेलात, तुम्ही अगदी थोडंसं बॉसच्या जवळ जायला लागलात तर बाकीचे सगळे तुमचे दुश्मन होतात आणि ते सगळे तुमच्या मागे लागतात. तिथं फार मोठं पॉलिटिक्स असतं ऑफिसमधलं. तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये आलात आणि तुम्ही एखाद्याची मोनोपॉली तोडायचा प्रयत्न करताय तर ते मोनोपॉलीवाले सगळे एकत्र येतील आणि तुम्हालाच तोडण्याचा प्रयत्न करतील. हे बिझनेसमध्ये आहे, हे करिअरमध्ये आहे, हे जॉबमध्ये आहे, हे गव्हर्नमेंट जॉब्समध्ये आहे. सगळीकडे अशा पद्धतीने नवीन एंट्रंटला तो संघर्ष करावाच लागतो. तो अगदी सगळ्यांना करावा लागलेला आहे. आजपर्यंत जे सक्सेसफुल पॉलिटिशियन्स आपण बघतोय त्यांनाही तो करावा लागलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ युअर जर्नी. तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर यू विल हॅव टू फेस इट आणि फाईट इट. पॉलिटिक्स मध्ये एक छोटासा फरक आहे ना, पण तेवढी पोच, तेवढा इन्फ्लुएन्स, तेवढं बॅकिंग पण हवं ना ॲज अगेन्स्ट बाकीचं बिझनेस किंवा बाकीचा जॉब म्हटलं तर. सो त्या दृष्टीने इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू हॅड अ पॉलिटिकल बॅकग्राऊंड, नाहीतर संपवणं इज सो इझी. नाही, साहजिक आहे, परंतु त्याच्यातूनही अनेक लोक पुढे येतात. अशा अनेक उदाहरणं महाराष्ट्रात पण आहेत, देशात पण आहेत की किती लोकांनी त्रास दिला तरी संघर्षातून पुढे येऊन त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. असे अनेक लोक मला माहिती आहेत.